भाऊराव शेषाद्री हे स्वामींचे अनन्य भक्त होते. अक्कलकोट संस्थानात राजोपाध्याय असलेले रामकृष्ण यांच्या आईचे ते वडील. भाऊरावांचे आता वय झाले होते. वृद्धावस्थेने ते अत्यंत अस्वस्थ झाले. आता मृत्यूशय्येवर शेवटच्या क्षणाची प्रतीक्षा ते करत होते. जीवनाची शेवटची घटका मोजत असताना प्राण कंठापर्यंत आलेला होता आणि बराच वेळ झाला होता. भाऊरावांचा प्राण जड शरीरातून मुक्त होत नव्हता. आता सर्वांना फारच काळजी पडली होती. आणि त्याच वेळेला स्वामींची स्वारी तिकडे आली आणि मी आहे निश्चिंत रहा ही भावमुद्रा करून स्वामी महाराज त्यांच्याच घरी बसून राहिले. त्यावेळेला स्वामी महाराजांनी एक लीला सुरू केली. स्वामींच्या हातात एक माळ होती. स्वामी महाराज ती माळ हवेत फेकून वरचे वर झेलत होते. हा प्रकार बराच वेळ सुरू होता, परंतु हे काय सुरू आहे हे कोणाला समजत नव्हते. तेवढ्यात एक चमत्कार घडला. समर्थांनी फेकलेली माळ अचानक तुटली आणि त्याच क्षणी भाऊरावांनी आपला प्राण सोडला आणि स्वामींच्या लीलेचा अर्थ सर्वांना उलगडला. भाऊरावांची केवढी पुण्याई की प्रत्यक्ष परब्रह्माच्या सहवासात त्यांना शरीर त्यागाचा योग आला. पुढे भाऊरावांचे शरीर स्मशानभूमीपर्यंत पोचले आणि त्यानंतर स्वामी महाराज त्या घरातून निघून गेले. तर मंडळी, या कथेचा बोध हाच की स्वामी बोलतात, मी तुमच्या शेवटच्या श्वासापर्यंत सोबत आहे. इतकेच नव्हे तर परलोकातील मार्गसुद्धा सुकर केलेला आहे. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. श्री स्वामी समर्थ.